भाई जगताप असं म्हणतात की कुठलाही ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीत चालणार नाही, काय भूमिका असेल? त्यांच्या बोलण्याच्या मागची जी आहे ती त्यांची भावना आहे आणि त्यांनी ती त्या ठिकाणी ती व्यक्त केली आहे. त्यांचीच नव्हे तर इतर अनेक नेत्यांची पण अशी भावना आहे की काँग्रेस ही स्वबळावर पुढे गेली पाहिजे. नुकत्याच मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त कार्यकारिणीने देखील त्यांची सभा जेव्हा बैठक संपन्न झाली तर एकला चलोच्याच अनुषंगानं त्या ठिकाणी भावना ह्या व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावना आहेत त्यांनी त्या व्यक्त केल्या आहेत. मात्र या संदर्भामध्ये पक्ष हा सहकाऱ्यांशी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून याबद्दल अंतिम निर्णय लवकरच हा घेईल. वर्षा गायकवाड बोलतात की ठाकरे जे आहेत ते संविधानाला मानत नाहीत. त्यांनी नेमकेपणाने काय म्हटलं या संदर्भात मला कल्पना नाही. मात्र इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी ही गठीत होत असताना संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन हा एक त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा मूलभूत स्वरूपाचा हाच विषय होता. आणि या विषयासोबतच भाजप जी दंडेलशाही आणत आहे आणि लोकशाही संपू पाहत आहे त्या विरोधात सहकाऱ्यांची मोठ बांधणे हा एकंदरीत त्यावेळेचा आशय होता. आता निवडणुका एकदा जाहीर झाल्या त्याच्या मागे पुढे काँग्रेस पक्ष हा थेटपणानं आपली भूमिका ही जाहीर करेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आगामी निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असेल? काँग्रेसने आम्ही स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या आघाडीच्या संदर्भात, युतीच्या संदर्भात आम्ही पूर्ण अधिकार हे स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. स्थानिक संघटन आमचा ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्या पद्धतीनेच आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत.